वर्ग 12वी वस्त्रशास्त्र. आपण यामध्ये आपलं जे प्रकरण सुरू आहे लोकर, तर या लोकरमध्ये आपण आता लोकरचे गुणधर्म अभ्यासत आहोत. लोकरच्या गुणधर्मामध्ये आपण बघितलं सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म. सूक्ष्मदर्शकीय गुणधर्मामध्ये आपण पाहिलं की लोकर तंतू सूक्ष्मदर्शकाखाली बघितला असता कसा दिसतो. त्याच्यावरती नैसर्गिक खवले असतात, त्याचा व्यास असमान असतो आणि त्यावरती थोडीफार नैसर्गिक चमक असते. त्यानंतर आपण बघितले भौतिक गुणधर्म. त्यातला एक गुणधर्म पाहिला आपण लांबी. हा तंतू जो आहे हा आखूड तंतू आहे. हा इंच किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतात. यातले जे आखूड तंतू आहे 1 ते 4 इंच त्यांना नॉईल्स म्हणतात आणि 4 ते 8 इंच लांबीच्या तंतूंना म्हणतात टॉप्स. साधारणपणे 1 ते 8 इंच लांब हा तंतू असतो. काही वेळेला 1 ते 20 इंचापर्यंत सुद्धा हे तंतू लांब असतात. दुसरा भौतिक गुणधर्म आपण बघितला होता चमक. मेंढीच्या वेगवेगळ्या जातीनुसार त्याची चमक कमी जास्त होते. तिसरा गुणधर्म बघितला होता आपण मजबूती. तर लोकरी तंतूची मजबूती कमी आहे, त्यामुळे धुलाई प्रक्रियेत त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. चौथा गुणधर्म बघितला स्थितिस्थापकता आणि तन्यता. तर ही उत्तम आहे. स्थितिस्थापकता आणि तन्यता उत्तम असल्यामुळे मजबूती कमी असली तरीही कपडा टिकतो, चांगला राहतो. त्यानंतर चुनी विरोधकता. स्थितिस्थापकता आणि तन्यता उत्तम असली की चुनी विरोधकता सुद्धा चांगली असते. त्यामुळे या कपड्यांना सुरगळत नाही, वळ्या पडत नाही किंवा यांना वारंवार इस्त्रीची गरज नसते. म्हणजेच मग याची चुनी विरोधकता सुद्धा चांगली आहे. आणखीन एक गुणधर्म घनता. याची जी घनता आहे ही सुती तंतूपेक्षा कमी आहे. 1.30 ते 1.32 ग्रॅम्स पर घन सेंटीमीटर ही याची घनता आहे. ही सुतीपेक्षा कमी आहे, त्यामुळे हे वस्त्र सुती तंतूपेक्षा वजनाला हलके असतात. त्यानंतरचा गुणधर्म आहे आर्द्रता शोषकता. तर या तंतूची आर्द्रता शोषकता ही उत्तम आहे, चांगली आहे. हे तंतू लवकर आर्द्रता ग्रहण करतात, पाणी ग्रहण करतात, शोषून घेतात आणि त्यामुळे यांना रंगवणे वगैरे प्रक्रिया करणं सहज सोपं होते. तर ह्या झाल्या लोकरी तंतूचे भौतिक गुणधर्म. हे अशा प्रकारे लोकर तंतूचे विविध गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे लोकरी तंतूचे औष्णिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. हे 2 गुणधर्म आपण यांचे बघणार आहोत. लोकरी तंतूचे जैविक गुणधर्म म्हणजे सूक्ष्म जीवांचा या तंतूवरती काय परिणाम होतो. तर जैविक गुणधर्मामध्ये 2 गुणधर्म आपण नेहमी बघतो ज्यांचा तंतूवर परिणाम होतो. त्यातला पहिला म्हणजे बुरशीचा परिणाम.
बुरशीचा परिणाम. आता बघा, जैविक गुणधर्मामध्ये एक महत्त्वाचं असते की हा तंतू कशाचा बनलेला आहे. जसं लोकर आपण पाहिलं, नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू आहे, प्रथिनांचा बनलेला आहे. तर प्रथिनांच्या तंतूवरती सहसा बुरशीचा परिणाम होत नसतो आणि कसर किंवा कीटक याचा परिणाम होत असतो. तर आता हा प्रथिनजन्य तंतू आहे, ह्याच्यावरती बुरशीचा हानिकारक परिणाम होत नाही. म्हणजे याच्यावरती सर्वात कमी इतर तंतूंपेक्षा बुरशीचा परिणाम याच्यावरती कमी होतो. ओला ठेवला आपण हा कपडा तर याच्यावरती बुरशी येऊ शकते, अन्यथा बुरशीचा हानिकारक परिणाम या तंतूवर कमी होत असतो. दुसरा आहे कीटकांचा परिणाम. आता कीटकांच्या परिणामामध्ये लक्षात घ्यायचं की हा प्रथिनजन्य तंतू आहे. प्रथिनजन्य तंतूंवर कीटकांचा हानिकारक परिणाम होत असतो. याच्यातले काही जे प्रथिनं असतात, हे प्रथिनं त्या सूक्ष्म कीटकांना आवडतात, त्यांच्या आवडीचं खाद्य असते ते, आणि त्याच्यामुळे बरेचदा आपल्या कपड्यांना सूक्ष्म छिद्र पडतात. केरेटिन नावाचं प्रथिन याच्यामध्ये आहे. हे बऱ्याच कीटकांना आवडते, त्याच्यामुळे याच्यावरती कसर किंवा कीटकांचा परिणाम होतो. तर म्हणून मग याची ज्यावेळेला आपण साठवण करतो, हे कपडे ज्यावेळेला आपण ठेवून देतो त्यावेळेला विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून लोकरच्या कपड्यांमध्ये आपण बघतो, आपल्या घरी सुद्धा बरेचदा आज तुमच्याकडे असं लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये ते नॅफ्थलिन बॉल, डांबराच्या गोळ्या ज्याला आपण म्हणतो, त्या बरेचदा स्वेटर्समध्ये ठेवल्या जातात. त्याच्या मागचं कारण हेच असते की ते कीटकांना ते रोखून ठेवते, त्याच्यामुळे त्याला कसर किंवा कीटक लागत नाही. तर अशा प्रकारे हे आहे 2 जैविक गुणधर्म. आता याच्यानंतर आपण बघू औष्णिक गुणधर्म. औष्णिक गुणधर्म म्हणजे उष्णतेच्या संबंधीचे गुणधर्म. तर याच्यामध्ये पहिला उष्णतेचा परिणाम. आता लोकर तंतू जो आहे हा प्रथिनजन्य गटातला आहे, त्याच्यामुळे हा सावकाश जळतो. हा तंतू सावकाश जळतो. जळताना ह्याचा जो वास आहे हा केस जळल्यासारखा असतो. म्हणजे केस जळताना जसा वास येतो तसा वास याचा येतो आणि याची चुरगळता येणारी अशी गोळी तयार होते. चुरगळता येणारी याची गोळी तयार होते. असा हा याचा उष्णतेचा परिणाम आहे. आणि उच्च तापमानाला ह्या तंतूला हानी पोहोचते. त्यामुळे उच्च तापमान हे तंतू सहन करू शकत नाही. जर आपल्याला इस्त्री करण्याची आवश्यकता पडली तर याची काळजी घ्यावी लागते. कमी तापमानावर याची इस्त्री करावी लागते. बघा, उष्णतेच्या परिणामामध्ये हा तंतू जेव्हा जळतो तेव्हा सावकाश जळतो.
याचा जो वास येतो हा जळणाऱ्या केसांप्रमाणे लोकरी तंतूचा वास येतो आणि त्याचा जो अवक्षेप आहे म्हणजे राख आहे ही चुरगळता येणारी गोळी तयार होते. त्याचे जर तंतू जाळले तर अशी गोळी तयार होते. तिला आपण असं चुरगळलं तर ती चुरगळल्या जाते. तर असा हा उष्णतेचा याच्यावर परिणाम होतो. आणि दुसरं म्हणजे उच्च उष्णतामान लोकर तंतू सहन करू शकत नाही. त्यामुळे इस्त्री करण्याची आवश्यकता असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. इस्त्रीचं तापमान आपल्याला कमी ठेवावं लागतं. हा झाला उष्णतेचा परिणाम. दुसरा गुणधर्म उष्णता वाहकता. आता बघा, आपण लोकरी कपडे साधारणपणे थंडीच्या दिवसामध्ये वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला गरमी येते, ऊब मिळते. तर याच्या मागचे कारण काय असते? हा गुणधर्म उष्णता वाहक. उष्णता वाहकता म्हणजे उष्णता वाहून नेण्याची क्षमता. तर या तंतूची उष्णता वाहकता कमी आहे. या तंतूची उष्णता वाहकता कमी आहे. त्यामुळे हा शरीरातून आपली उष्णता बाहेर जास्त फेकत नाही आणि त्यामुळे आपल्याला ऊब निर्माण होते. म्हणून मग थंडीच्या दिवसात वापरण्यासाठी लोकरी कपडे योग्य असतात. त्यामुळे त्याचा वापर हिवाळ्यामध्ये होतो. तर हे झाले औष्णिक गुणधर्म. अशा पद्धतीने आपण लोकरचे सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, भौतिक गुणधर्म, हे जैविक गुणधर्म आणि औष्णिक गुणधर्म अभ्यासलेले आहेत. जैविक गुणधर्मामध्ये आपण 2 गुणधर्म बघितले, बुरशीचा परिणाम आणि कीटकांचा परिणाम. बुरशीचा परिणाम याच्यावरती कमी होतो. ओला कापड ठेवलं तर याला बुरशी लागू शकते. आणि कीटकांचा परिणाम मात्र याच्यावरती होतो, कारण याच्यातलं प्रथिन जे आहे हे कीटकांचं खाद्य असल्यामुळे कीटकांचा याच्यावरती हानिकारक परिणाम होतो. म्हणून लोकरी कपडे ठेवून देताना म्हणजे साठवण करताना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नंतर औष्णिक गुणधर्म आपण पाहिले. याच्यामध्ये उष्णतेचा परिणाम आपण पाहिला की कापड हा तंतू कसा जळतो. तर हा सावकाश जळतो आणि जळताना याचा वास केस जळल्याप्रमाणे येतो आणि चुरगळता येणारा अवक्षेप राख तयार होते. चुरगळता येणारी गोळी तयार होते. उष्णतेचा हानिकारक परिणाम याच्यावरती होतो. त्याच्यामुळे इस्त्री करण्याची आवश्यकता असल्यास तापमान नियंत्रित ठेवावं लागते, कमी ठेवावं लागते आणि विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतरचा गुणधर्म उष्णता वाहकता. तर उष्णता वाहकता या तंतूची कमी आहे. त्याच्यामुळे ऊब निर्माण होते आणि म्हणून हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपण हे कपडे वापरू शकतो. तर हे झाले लोकरचे गुणधर्म. आता आपण बघू लोकरी तंतूचे उपयोग. लोकरी तंतूचे काय काय उपयोग होतात. आता बघा, लोकर तंतूचे गुणधर्म जर आपण लक्षात घेतले तर आपल्या उपयोग लक्षात येतात. हा तंतू स्थितिस्थापक आहे, लवचिक आहे, चुनी विरोधक आहे, तन्यता याची जास्त आहे आणि आर्द्रता शोषक आहे, उबदार आहे. या सगळ्या गुणधर्मांमध्ये असं लक्षात येतं की याचे विविध उपयोग या गुणधर्मांमुळे होतात. जसं आपण याचा पहिला पाहू, पेहरावासाठी उपयोग.
आता लोकरमध्ये हे जे सगळे विविध गुणधर्म आहेत, असा हा लोकर जर इतर तंतूंसोबत मिसळला तर एक सुंदर कापड तयार होते. जसं लोकर आणि काही नैसर्गिक मानवनिर्मित तंतू आहेत, नायलॉन आहे, पॉलिस्टर आहे, यांच्यामध्ये जर लोकर तंतू मिळवले तर या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन एक वेगळं गुणधर्म असणारं वस्त्र तयार होते. आणि मग त्याचे उपयोग खूप जास्त होतात. आणि हे असे उपयोग, हे असे वस्त्र जास्त फायदेशीर असल्यामुळे जास्त लोकप्रिय आहे. की लोकरची लवचिकता आहे, आर्द्रता शोषकता आहे, ह्या गुणधर्म आणि नायलॉनचा टिकाऊपणा आहे, हे दोन एकत्र केले तर यांच्यापासून सुंदर असे कपडे तयार होतात. टेरी वूल म्हटल्या जातात त्याला. टेरी वूलचे सूट तयार होतात ज्याच्यामध्ये लवचिकता खूप असते आणि टिकाऊपणा सुद्धा खूप असतो. आपण बघितलं की लोकरची मजबूती कमी आहे पण लवचिकता आणि स्थितिस्थापकता जास्त आहे. मग पॉलिस्टर आणि नायलॉन यांची मजबूती जास्त आहे, आर्द्रता शोषकता त्या तंतूची कमी आहे. मग हे ज्या वेळेला असे दोन तंतू एकत्र येतात तेव्हा दोघांचे उत्कृष्ट गुणधर्म एका कपड्यामध्ये निर्माण होतात आणि असे कपडे जास्त लोकप्रिय होतात. तर पेहरावामध्ये मग अशा प्रकारचे टेरी वूल चे कपडे वापरले जातात. याशिवाय याचे स्वेटर, जॅकेट, अनेक असे हिवाळ्याचे कपडे यापासून मिळतात. स्कर्ट, सूट, याच्यातला जो आपण बघितला होता वर्स्टेड तंतू, त्याचे सूट, कोट हे पण बनतात. हे झाले याचे पेहरावामध्ये अनेक उपयोग आहेत. खेळाडूंच्या कपड्यांमध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. आणि शुद्ध लोकर आणि संमिश्र लोकर यांचे सुद्धा संमिश्र कपडे असे ज्याला म्हणतात, त्या कपड्यांमध्ये सुद्धा यांचा भरपूर वापर होतो. यानंतर गृहोपयोग. गृहोपयोग म्हणजे आपल्या घरामध्ये वापरले जाणारे लोकरीचे कपडे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे ब्लँकेट. प्रामुख्याने लोकर किंवा आजकाल संमिश्र लोकरपासून मिळणारे ब्लँकेट्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. याशिवाय याच्यापासून अनेक शोभेच्या वस्तू बनतात. त्याच्यासाठी एक फेल्ड किंवा नमदा हा एक कन्सेप्ट समजून घ्या. नमदा म्हणतात त्याला, फेल्ड म्हणतात. हा फेल्ड म्हणजे लोकरी तंतूंपासून तयार झालेला कपडा. त्याच्यामध्ये धागा नसतो, तर केवळ तंतूंना एकावर एक ठेवून विशिष्ट तापमान आणि विशिष्ट आर्द्रता आणि उष्णता देऊन त्याच्यापासून एक शीट तयार होते, एक कापड तयार होते. आणि त्याचा उपयोग जसा आपण ब्लँकेट म्हणून करतो, त्या ब्लँकेटसाठी जे वापरला जातो तो नमदा असतो आणि त्याच्यापासून अनेक शोभेच्या वस्तू सुद्धा बनवल्या जातात. तर इथे आपण म्हणू शकतो की शोभेच्या वस्तू लोकरपासून बनतात. आणि तिसरा उपयोग औद्योगिक. औद्योगिक उपयोगमध्ये अवजड जे यंत्र असतात त्या अवजड यंत्राच्या खाली ठेवण्यासाठी हा फेल्ट वापरतात. याचे हे खरं तर गृहोपयोगपेक्षा हे अवांतर उपयोग या टायटलखाली आपण घेऊ. फेल्ट म्हणजे हा जो नमदा आहे, तंतूंपासून तयार झालेलं कापड, हे कापड
अवजड यंत्राच्या खाली ठेवतात, म्हणजे त्या यंत्रांना ते व्हायब्रेशन्स जे येतात हालचालीच्या वेळेला ते या फेल्टमुळे, नमद्यामुळे कमी येतात. आता फेल्ट किंवा नमदा ही एक वस्त्र विणण्याची एक पद्धत म्हणून सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तर हा फेल्ट किंवा नमदा हा फक्त तंतूंचा बनलेला आहे, यामध्ये धागा नाही. या तंतूंना विशिष्ट असं आर्द्रता देऊन, त्याच्यावरती दाब देऊन, उष्णता देऊन बनलेलं हे कापड असते. आणि मग ह्याच कपड्याचे ब्लँकेट, शोभेच्या वस्तू किंवा काही बॅग्स, पर्सेस सुद्धा बनतात आणि त्याचा उपयोग अशा प्रकारे होतो. तर हे झाले लोकरचे उपयोग. पेहरावामध्ये याचे भरपूर उपयोग होतात आणि विशेषतः संमिश्र कपड्यांचे उपयोग खूप जास्त होतात. लोकर आणि इतर तंतू, नायलॉन, पॉलिस्टर, ॲक्रेलिक वगैरे जे मानवनिर्मित तंतू आहेत त्यांच्यासोबत लोकर मिसळून अनेक प्रकारचे वस्त्र पेहरावामध्ये बनल्या जातात. तर अशा प्रकारे लोकरी तंतूचे उपयोग आपण बघितलेले आहेत. तर या पद्धतीने आपलं लोकर हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे.